Hello friends, welcome to my channel. मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी. पाठ 23वा प्रामाणिक इस्त्रीवाला. प्रामाणिक म्हणजे काय तर समजा तुम्हाला वर्गामध्ये एखाद्याची पेन्सिल, रबर किंवा एखादी दुसरी मौल्यवान वस्तू मिळाली आणि तुम्हाला माहिती नाही ती कोणाची आहे. तुम्ही ती स्वतःजवळ आपल्या बॅगेत टाकली नाही, ती पुन्हा टीचरकडे परत दिली. त्याला काय म्हटलं आहे? हा तुमच्यामधला कोणता गुण आहे तर प्रामाणिकपणा हा गुण आहे. याला काय म्हणतात? प्रामाणिकपणे. जी आपली वस्तू नाही ती परत देऊन द्यायची टीचरला किंवा मोठ्या व्यक्तींकडे. मग याला काय म्हटलं आहे? प्रामाणिकपणा. आता हा कसा इस्त्रीवाला कसा होता? प्रामाणिक होता. तर कसं आहे, कसं ते आपण पाहू. मी शिवानी 5वीत शिकते. माझे कुटुंब छोटेसेच आहे. आई, बाबा, भाऊ शिवराज आणि मी. आई घरची सगळी कामे स्वतःच करते. आम्ही तिला मदत करतो. एकदा आईने कपडे धुवून वाळत घातले. कपडे वाळल्यानंतर भाऊने त्यांच्या घड्या करून टेबलावर ठेवले. सायंकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले. त्यांनी आईजवळ पैसे दिले. ते तिला ठेवायला सांगितले. आई कामाच्या घाईत होती. तिने पैसे टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यात ठेवले आणि ती कामात गढून गेली. कामात गढून गेली म्हणजे काय तर कामात मग्न होणे. तर मी शिवानी. आता आपल्याला ही जी स्टोरी कोण सांगते आहे? शिवानी सांगते. तर मी कोण आहे? शिवानी आहे. मी कितवीत शिकते तर मी 5वीत शिकते. माझे कुटुंब छोटेसेच आहे. आई, बाबा, भाऊ शिवराज आणि मी. मग शिवानीच्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतं? आई, बाबा, भाऊ शिवराज आणि मी म्हणजे शिवानी. आई घरची सगळी कामे स्वतःच करते. मग आई घरातली जी सर्व जे कामं आहेत ती कोण करतं? आई स्वतःच करते घरातली सगळी कामे. आम्ही तिला मदत करतो. एकदा आईने कपडे धुवून वाळत घातले. कपडे वाळल्यानंतर भाऊने त्यांच्या घड्या करून टेबलावर ठेवले. मग आईने काय केले? एक दिवशी आईने कपडे धुवून वाळत टाकले. आता मग कपडे वाळल्यानंतर घडी करायचं काम कोणाकडे होतं? तर कोण? भाऊ शिवराजकडे होते. मग त्याने काय केलं? कपडे वाळल्यानंतर भाऊने त्यांच्या घड्या करून टेबलावर कपडे ठेवले. सायंकाळी 5 वाजता म्हणजे संध्याकाळी. सायंकाळी म्हणजे संध्याकाळी. संध्याकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले. त्यांनी आईजवळ पैसे दिले. ते तिला ठेवायला सांगितले. मग संध्याकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले आणि त्यांनी काय केलं? आईजवळ पैसे दिले ठेवायला. म्हणून आई कामाच्या घाईत होती. मग आई आपलं काम चालूच होतं तिचं करायचं. ती कामाच्या गडबडीत होती, घाईत होती. पैसे टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यात ठेवले. मग तिने पैसे कुठे ठेवले? तर जे घड्या घातल्या होत्या, घड्या कोणी घातल्या होत्या कपड्यांच्या? तर भाऊ शिवराज, शिवानीचा भाऊ शिवराज यांनी काय केलं होतं? कपड्यांच्या घड्या घालून टेबलावर ठेवल्या होत्या आणि आईने काय केलं? त्याच कपड्यांना पैसे ठेवले आणि ती कामात गढून गेली आणि ती कामामध्ये मग्न झाली. बाबा बाहेर गेले होते. आई कामात होती. भाऊ खेळायला गेला होता. मी अभ्यास करत होते. इतक्यात आमचे इस्त्रीवाले दामू काका आले. इस्त्रीसाठी कपडे मागू लागले. आई स्वयंपाकघरातून म्हणाली, अगं शिवानी, त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. मी कपडे पिशवीत भरून दिले. इस्त्रीवाले काका कपडे घेऊन निघून गेले. मग काय सांगितलं आहे इथे? तर शिवानी कितवीत आहे? शिवानी 5वीत शिकते. शिवानीचे कुटुंब कसं आहे? छोटंसं कुटुंब आहे. कोण कोण राहतात कुटुंबामध्ये तिच्या? आई, बाबा, भाऊ शिवराज आणि शिवानी. घरातली सगळी कामं कोण करते? आई स्वतः करते आणि शिवराज आणि शिवानी काय करतात? आईला कामामध्ये मदत करतात.
एकदा काय केलं, आईने कपडे धुवून वाळत घातले आणि कपडे वाळल्यानंतर शिवराज भाऊने काय केलं, त्या कपड्यांच्या घड्या केल्या आणि टेबलावर ठेवल्या. सायंकाळी जेव्हा 5 वाजता बाबा बाहेरून आले, त्यांनी आईजवळ काय केले, पैसे दिले. आईने काय केलं, घाई गडबड होती, मग तिने ते पैसे कुठे ठेवले, जे कपडे वाळलेले कपडे होते, घड्या केलेले होते, तर त्या कपड्यांवरती, त्या घड्यांवरती ते पैसे ठेवले आणि ती आपल्या कामामध्ये गढून गेली, बिझी झाली. मग बाबा बाहेर गेले, आई कामात होती, भाऊ कुठे गेला, खेळायला गेला होता आणि शिवानी काय करत होती, अभ्यास करत होती. इतक्यात कोण आलं, तर आमचे इस्त्रीवाले दामू काका आले. कशासाठी आले, तर इस्त्रीसाठी कपडे मागू लागले ते. आई स्वयंपाकघरातून म्हणाली, अगं शिवानी, त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. मग आईने काय सांगितलं शिवानीला, स्वयंपाकघरात आई होती, मग तिने काय सांगितले, अगं शिवानी, त्याला टेबलावर ठेवलेले कपडे काय कर, पिशवीत भरून दे. आणि मग शिवानीने, आईने जसं सांगितलं तसं शिवानीने ऐकलं, ते कपडे पिशवीत भरून दिले आणि इस्त्रीवाले काका, कोण, दामू काका, त्यांनी काय केलं, ते कपडे घेऊन निघून गेले. 2 दिवसानंतर बाबांनी आईकडे पैसे मागितले. नेहमीच्या सवयीप्रमाणे आई कपाटात पैसे शोधू लागली, पण पैसे काही सापडेनात. आई कावरी बावरी झाली, पैसे गेले कुठे, आई विचारात पडली. घरात सगळीकडे पैशांची शोधाशोध सुरू झाली, पण पैसे काही सापडले नाहीत. कावरी बावरी होणे म्हणजे काय, तर गोंधळून जाणे. आता 2 दिवसानंतर बाबांनी काय केलं, आईकडे पैसे मागितले, जे त्या दिवशी 2 दिवसाआधी त्यांनी आईकडे पैसे दिले होते ठेवायला. मग ते आज बाबांनी काय केलं, मागितले, आईकडे पैसे मागितले. आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे, आपण नेहमी पैसे कुठे ठेवतो, तर कपाटात ठेवतो. मग नेहमीच्या सवयीप्रमाणे आई कपाटात पैसे शोधू लागली, पण पैसे काही सापडेनात. का सापडे, कारण तिने कुठे ठेवले होते, तर कपड्यांच्या घड्या जे केले होते कपडे, त्या कपड्यांच्या घड्यावरती पैसे ठेवले होते. कपाटात ठेवले होते का, नाही. म्हणून तिला त्या कपाटात काही पैसे सापडले नाही, पण पैसे काही सापडेनात. आई कावरी बावरी झाली, आई काय झाली, गोंधळून गेली, पैसे गेले कुठे. मग पैसे गेले कुठे, ती कावरी बावरी झाली, गोंधळून गेली. आई विचारात पडली. घरात सगळीकडे पैशांची शोधाशोध सुरू झाली. मग ती सगळे ड्रॉवर, कपाट आपले ते शोधायला लागली पैशांसाठी. सगळीकडे पैशांची शोधाशोध सुरू झाली, पण पैसे काही सापडले नाहीत, पण पैसे काही सापडले नाहीत. संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले. ते हाका मारतच, वहिनी, अहो वहिनी. आई बाबा बाहेर आले. काय रे बाबा, कपडे आणलेस का, जरा वैतागूनच आईने विचारले. वैतागणे म्हणजे काय, तर चिडणे. मग संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले आणि ते हाका मारतच आले. मग ते काय म्हणाले, वहिनी, अहो वहिनी. आई बाबा बाहेर आले हे आवाज ऐकून. काय रे बाबा, कपडे आणलेस का, जरा वैतागून विचारले, म्हणजे चिडून विचारले त्याला, की काय रे बाबा, कपडे आणलेस का, असे जरा तिने चिडून वैतागून विचारले. दामू काकाने खिशातून पैसे काढले. अहो वहिनी, तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले आणि कपड्यांच्या घड्यामध्ये हे पैसे सापडले, ते परत करायला आलो. पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या. दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले. आईने पैसे मोजले. मग काय केलं, दामू काका कशासाठी आले होते, तर दामू काकांना काय पैसे मिळाले होते कपड्यांच्या घड्यामध्ये आणि ते परत करण्यासाठी ते आले होते. मग काय सांगितलं आहे, दामू काकांनी खिशातून पैसे काढले. अहो वहिनी, तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले आणि कपड्यांच्या घड्यामध्ये हे पैसे सापडले. मग ते जेव्हा दामू काका त्यांनी इस्त्रीसाठी कपडे घेतले, तेव्हा त्या कपड्यांच्या घड्यामध्ये काय सापडले, त्यांना पैसे सापडले. ते परत करायला आलो आणि ते परत रिटर्न करायला आलो. पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या. मग काय सांगितलं, जे पैसे भेटले त्यांना ते काय सांगितलं, पैसे मोजून घ्या आणि कपडेही घ्या.
दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले. आईने पैसे मोजले. मग दामू काकाने आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले. काय म्हणाले? पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या. आणि आईने पैसे मोजले. दामू, पैसे बरोबर आहेत. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला, बाबा म्हणाले. बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना 100 रुपये देऊ लागले. तेव्हा दामू काका म्हणाले, नको भाऊसाहेब, आम्ही गरीब आहोत, पण कष्टानंच कमावून खातो. दामू काका जायला निघाले. आई बाबा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले. पाठमोरी म्हणजे काय? पाठीकडची बाजू. मग काय सांगितलं आहे? दामू, पैसे बरोबर आहेत. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. कोण म्हणालं? बाबा म्हणाले. का म्हणाले त्याचा प्रामाणिकपणा? कारण ते दामूचे पैसे होते का? नाही. कोणाचे पैसे होते? आईचे पैसे होते. आईने त्या कपड्यांच्या घड्यांमध्ये पैसे ठेवले होते आणि ते कोणाला सापडले? दामूला सापडले. दामूचे होते का पैसे? नाही. मग त्यांनी पुन्हा ते परत आईकडे, शिवानीच्या आईकडे पैसे परत दिले. म्हणून काय झाला? दामूचा हा कोणता गुण आहे? प्रामाणिकपणा आहे. म्हणून त्याला काय सांगितलं? बाबा काय म्हणाले त्याला? दामू, पैसे बरोबर आहेत. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. त्याने पैसे घेतले नाही. लोकांचे पैसे होते म्हणून त्याने घेतले नाही. म्हणून बाबा त्याला काय म्हणाले? पैसे बरोबर आहेत. तुझा मला प्रामाणिकपणा आवडला. बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना 100 रुपये देऊ लागले. आणि बाबांना हे त्यांचे सर्व पैसे भेटले. म्हणून त्यांनी काय झालं? बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना 100 रुपये देऊ लागले. तेव्हा दामू काका म्हणाले, नको भाऊसाहेब, आम्ही गरीब आहोत, पण कष्टानंच कमावून खातो. मग काय म्हणाले दामू काका? की नको भाऊसाहेब, मला ते 100 रुपये नको. आम्ही कसे आहोत? गरीब आहोत आणि आम्ही कष्ट करूनच कमवून खातो. दुसऱ्यांचे पैसे घेत नाही. आम्ही कसं करतो? कष्ट करून कमवून खातो. दामू काका जायला निघाले आणि आई बाबा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले. मग दामू काका जायला निघाले आणि आई बाबा त्याच्या पाठमोऱ्या म्हणजे पाठीकडची जी बाजू आहे ती आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले. प्रश्न पहिला, कोणते लिहा? अ. 5वीत शिकणारी. कोण? शिवानी. आ. कपड्यांच्या घड्या करणारा. कोण? भाऊ शिवराज. ई. आईजवळ पैसे देणारे. कोण? शिवानीचे बाबा. ई. पैसे परत करणारे. दामू काका किंवा इस्त्रीवाले दामू काका. उ. पैसे मोजून घेणारी. शिवानीची आई. उ. दामू काकांना बक्षीस देऊ करणारे. शिवानीचे बाबा. प्रश्न पहिला, कोणते लिहा? अ. 5वीत शिकणारी. कोण? शिवानी. आ. कपड्यांच्या घड्या करणारा. कोण? भाऊ शिवराज. ई. आईजवळ पैसे देणारे. कोण? शिवानीचे बाबा. ई. पैसे परत करणारे. दामू काका किंवा इस्त्रीवाले दामू काका. उ. पैसे मोजून घेणारी. शिवानीची आई. उ. दामू काकांना बक्षीस देऊ करणारे. शिवानीचे बाबा. प्रश्न दुसरा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. अ. त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे, असे शिवानीची आई शिवानीला म्हणाली. आ. काय रे बाबा, कपडे आणलेस का? असे शिवानीची आई इस्त्रीवाला दामू काकांना म्हणाली. ई. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला, असे शिवानीचे बाबा इस्त्रीवाला दामू काकांना म्हणाले. ई. आम्ही गरीब आहोत, पण कष्टानंच कमावून खातो, असे इस्त्रीवाले दामू काका शिवानीच्या बाबांना म्हणाले. प्रश्न दुसरा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. अ.
त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे, असे शिवानीची आई शिवानीला म्हणाली. आ. काय रे बाबा, कपडे आणलेस का, असे शिवानीची आई इस्त्रीवाला दामू काकांना म्हणाली. ई. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला, असे शिवानीचे बाबा इस्त्रीवाला दामू काकांना म्हणाले. ई. आम्ही गरीब आहोत, पण कष्टानच कमवून खातो, असे इस्त्रीवाले दामू काका शिवानीच्या बाबांना म्हणाले. प्रश्न 3. प्रामाणिकपणा यासारखे आणखी शब्द लिहा. उत्तर: सज्जनपणा, ढोंगीपणा, वेडेपणा, आंधळेपणा, गाढवपणा. प्रश्न 4. गोलातील शब्द लावून नवीन शब्द लिहा. इस्त्रीवाले, इस्त्रीवाले. रिक्षावाले, रिक्षावाले. भाजीवाले, भाजीवाले. फळवाले, फळवाले. झाडूवाले, झाडूवाले. इस्त्रीवाले, रिक्षावाले, भाजीवाले, फळवाले, झाडूवाले. प्रश्न 3. प्रामाणिकपणा यासारखे आणखी शब्द लिहा. उत्तर: सज्जनपणा, ढोंगीपणा, वेडेपणा, आंधळेपणा, गाढवपणा. प्रश्न 4. गोलातील शब्द लावून नवीन शब्द लिहा. इस्त्रीवाले, इस्त्रीवाले. रिक्षावाले, रिक्षावाले. भाजीवाले, भाजीवाले. फळवाले, फळवाले. झाडूवाले, झाडूवाले. इस्त्रीवाले, रिक्षावाले, भाजीवाले, फळवाले, झाडूवाले. प्रश्न 5. खालील शब्द वाचा व असेच लिहा. स्वयंपाकघर, इस्त्रीवाला, कावरी बावरी, प्रामाणिक, संध्याकाळ. प्रश्न 6. वाक्य वाचा. क्रिया कोणती ते लिहा. क्रिया करणारी व्यक्ती कोण ते ओळखा. योग्य रकान्यात बरोबर अशी खूण करा. वाक्य: शिवानी 5वीत शिकते. त्याचं क्रिया काय आहे? शिकते. आणि शिवानी, ही शिवानी कोण आहे? मुलगी आहे, म्हणून स्त्रीच्या इथे टिक मार्क करायची. दुसरं: आईने पैसे मोजले. क्रिया कोणती आहे? मोजले. आणि आईने म्हणून आई काय आहे? स्त्री, म्हणून स्त्रीच्या इथे बरोबर अशी खूण करा. भाऊने कपड्यांच्या घड्या केल्या. क्रिया काय आहे? केल्या. भाऊ हा काय आहे? पुरुष, म्हणून पुरुषच्या इथे टिक मार्क. बाबांनी आईला पैसे दिले. क्रिया काय झालं? दिले. बाबा, मग हे काय झालं? पुरुष, म्हणून पुरुषच्या खाली टिक मार्क. दामू काकाने खिशातून पैसे काढले. क्रिया काय झाली? काढले. आणि दामू काका हे पुरुष, म्हणून पुरुषच्या इथे टिक मार्क. पिलू घरट्यात बसले. क्रिया काय आहे? बसले. मग पिलू हे काय झालं? इतरच्या इथे बरोबरची खूण करायची आहे. प्रश्न 7. खालील वाक्यातील अधोरेखित नामांचे लिंग ओळखा. प्रश्न क्रमांक 6 प्रमाणे तक्ता तयार करून वहीत लिहा. वाक्य: अ. कावळा झाडावर राहतो. मग कावळ्याच्या इथे काय आहे? अंडरलाईन, अधोरेखित आहे, म्हणून तो लिंग कोणता येणार? तो कावळा, म्हणून पुल्लिंग. क्रिया काय आहे? राहतो. तो कावळा, म्हणून पुरुषच्या इथे टिक मार्क येईल. आ. रेशमाने पत्र वाचले. ती रेशमा, म्हणून काय आहे? स्त्रीलिंग. आणि क्रिया काय आहे? वाचले. आणि ती आहे म्हणून
ती रेशमा म्हणून स्त्रीच्या इथे टिक मार्क येईल. पोस्टमनने पत्र दिले, मग तो पोस्टमन कोण झाला? पुल्लिंग. क्रिया काय आहे? दिले, आणि पुरुषच्या इथे टिक मार्क. मायाने पाकिट उघडले, मग ते पाकिट, आपण पाकिटला कसं म्हणतो? ते पाकिट, मग नपुसकट लिंग, आणि क्रिया काय आहे? उघडले, म्हणून इतरच्या इथे टिक मार्क. मायाने दार उघडले, मग ते दार, मग काय झालंय? नपुसकट लिंग. मग काय क्रियापद काय आहे? उघडले, आणि इतरच्या इथे टिक मार्क. प्रश्न 8 रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापदे ओळखा. पहिलं, डॅश गवत खातो. घोडा गवत खातो. खातो काय झालं? क्रियापद, मग खातोच्या खाली अंडरलाईन. 2, मीरा डॅश पत्र लिहिते. कोण पत्र लिहिते? मीरा पत्र लिहिते. लिहिते काय झालं? क्रियापद, मग लिहितेच्या खाली अंडरलाईन. 3, डॅश पुस्तक वाचतो. नरेश पुस्तक वाचतो. वाचतो काय झालं? क्रियापद, मग वाचतोच्या खाली अंडरलाईन. 4, डॅश गवत खाते. मग गाय गवत खाते. खातेच्या खाली अंडरलाईन. खाते काय झालं? क्रियापद. 5, ते डॅश सुंदर आहे. मग ते चित्र सुंदर आहे. आहे काय झालं? क्रियापद, मग आहेच्या खाली अंडरलाईन. 6, ते झाड मोठे आहे. मग काय सांगितलं? आहे, हे काय झालं? क्रियापद, आहेच्या खाली अंडरलाईन. प्रश्न 9 रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा. अ, सुधीर गोष्ट डॅश, मग काय येणार? सुधीर गोष्ट सांगतो. आ, ते झाड उंच डॅश, मग ते झाड उंच आहे. ई, रोजी गाणे डॅश, तर रोजी गाणे गाते. ई, ती वेल हिरवीगार डॅश, मग ती वेल हिरवीगार आहे. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirrao.com. Thanks for watching.